तुम्ही दोघं इतके छान राहत होता आई बाबांबरोबर. स्वतंत्र संसार थाटायचा विचार तुझा होता. तू पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी केल्यास. आजवर गुपित ठेवलेली ती चूक अचानक आपल्या नजरेसमोर येते आणि आपलं मन धास्तावतं. असं वाटतं की आपलं ते गुपित उघड झालंय का, म्हणूनच आपल्या जवळची व्यक्ती आपल्याशी विचित्र वागली आणि तुझ्या बाबतीत ही तसंच झालंय. तुमची ही अशी अवस्था झाली त्याला रेणुकाला जबाबदार का धरतोयस? तिच्यामुळेच मी कर्जबाजारी झालो. तिला माहिती आहे आपल्या नवऱ्याची ऐपत नाहीये, तरी देखील ती शारदाम्माच्या नादी लागून आपल्या भावाकडून कर्ज काढलं आणि ती फेडायची वेळ माझ्यावर आली. वैभव, तू माझं एक काम करतोस का? काय? म्हणजे माझा धीर होत नाहीये म्हणून सांगते मी तुला. तू जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारतोस का प्लीज? हॅलो बाळू, फोन ठेवू नको, परत करीन. आणि आजचा फोन मी तुझ्या भल्यासाठी केलाय. माझ्या भल्यासाठी? हो, माझ्याकडून तुझ्या जीवाला धोका आहेच, पण हे बॅग अरे ऐकून तर घे पूर्ण, मग बोल. अरे ऐकून घ्यावं पूर्ण, मग बोलावं. बोल. हा, माझ्याकडून तुझ्या जीवाला धोका आहेच, पण आणखी एका माणसाकडून तुझ्या जीवाला धोका आहे. काय? ओळख बरं कोण? कोण? नाही ओळखलं ना? अरे तुझा पोरगा रणजित. काय? हा, अरे तो उगाच बायकोला सोडून तुझ्या घरात राहत नाही. त्याला तुझा गेम वाजवायचा आहे. अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अरे माझं डोकं ठिकाणावर नाहीच आहे, पण तुझ्या पोराचं देखील डोकं ठिकाणावर नाहीये. म्हणजे तुला डबल धोका, घरामध्ये पोराकडून आणि घराच्या बाहेर माझ्याकडून. आता तू विचार करत असशील ही विश्वसनीय माहिती मी तुला का देतोय, तर सांगतो आई. कारण तुला माझ्या हातनच मारायचंय, आणि तुझ्या पोरानं जर तुझ्या घरात तुला मारलं तर मला करायला काय उरणार? आणि मला सांग, तू गेला तर आमची जमीन मला परत कोण करणार? म्हणून तुला सावध केलं, घरात पोराकडून सांभाळून राहा आणि बाहेर माझ्या तावडीत लवकर सापड. ओरडू नको. आणि जमिनीखाली काय दडलंय त्याचा लवकर शोध घे. अरे कुठली जमीन? काय दडलंय? अरे आमची जमीन जी तू ढापलीस. आता शिकारी कुत्र्यासारखा वास काढत जा आणि जमिनीखाली काय दडलंय ते शोधून काढ. ठेवतो फोन. हॅलो 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 बाळू, हॅलो. डॅडी कोण होतं? अहो असं काय बघताय? नाही नाही नाही, काय नाही काय नाही. माझं लक्ष आहे तुझ्यावर, लक्ष आहे. म्हणजे? चहा घे. रणजित, काय झालं? आई, अगं डॅडीने एक फोन आला होता, त्यांनी ते खूप डिस्टर्ब झाल्यासारखे वाटले.
त्या बाळूचा फोन असणार. बाळू कोण? काही वर्षांपूर्वी तुझ्या डॅडींनी त्यांच्याकडून जमीन विकत घेतली होती. ती जमीन त्यांनी अत्यंत कमी भावात घेऊन त्यांची फसवणूक केली आहे असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. कोर्टातही गेले होते ते, पण हरले. आता पुन्हा नव्याने उभे ठाकलेत. कोर्टाच्या बाहेर फैसला करू म्हणतायत. डॅडींना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देतात. काय? इतकंच नाही तर जमिनीत काय पुरलंय ते तपासून बघा वगैरे असं काहीतरी बोलत असतात. काय पुरलंय म्हणजे? आता यांच्या भानगडी मला काय माहीत. मी यांना काय म्हटलं, तुम्ही जमीन परत करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तुम्ही रीतसर ती विकत घेतलीये. पण बाजार भावापेक्षा कमी किमतीत घेतली आहे हे तुम्हाला मान्य आहे की नाही? मग थोडे अजून पैसे द्या आणि प्रकरण मिटवून टाका. पण नाही, डॅडी ऐकायलाच तयार नाहीयेत. एक दिडकी सुद्धा देणार नाही म्हणे. पैशाच्या मोहापायी स्वतःच्या जीवावर का उठलेत ना मला कळत नाहीये. ते सगळं ठीक आहे, पण फोन कट झाल्यावर ते मला असं का म्हणाले? माझं लक्ष आहे तुझ्यावर. मला काय माहित, त्यांनाच विचार बाबा. मी पाठवलेल्या नोटिशीला 15 दिवसाच्या आत उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. हो, या माझ्या वकील या तुमच्या नोटिशीला उत्तर देतील. जे काय आहे ते सगळं कायदेशीर आम्ही पूर्ण करू. पण या सगळ्याची खरंच आवश्यकता आहे का रेवती? म्हणजे आपल्यातला हा जो तिढा आहे ना, तो असा सामोपचारानं नाही का सोडवता येणार आपल्याला? हे बघ, सरांचं नाव आहे मोठं राजकारणामध्ये, आणि हेच तुझे वडील आहेत. तू अगोदरच सिद्ध केलेस कोर्टात, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला अगोदरच धोका तयार झालेला आहे. आणि आता परत इस्टेटीचा वाद तू नेणार म्हणजे सगळं संपलंच ना ग. हो की मला ते, त्यामुळेच तर मी हे पाऊल उचलले. संपवायचंच आहे मला या माणसाला. रेवती, हे बघ, मी अजून संयम सोडलेला नाहीये, त्यामुळं तूही जरा माझ्याशी अदबीनं बोल. हे बरं राहील तुझ्यासाठी. धमकावताय मला? हे बघ सर प्लीज, आपण इथे मॅटर सेटल करायला बसलो आहोत. सेटल? ओके. कशी काय सेटलमेंट करायची आपण? म्हणजे असं बघ, मी तुला काही एक रक्कम देऊ करतो. म्हणजे बरीच मोठी असेल बरं का ती रक्कम. त्यामध्ये तू आणि तुझी आई आयुष्यभर गुजराण करू शकाल. बोल. काय बोलू? मला जे काय बोलायचंय ते नोटिशीमध्ये लिखित स्वरूपात मी केव्हाच बोलले. अगं कोण तू? माझ्या इस्टेटीतला अर्धा हिस्सा मागतेस? मी कोण? मी तुमची मुलगी, कळलं? हे बघ, माझं डोकं फिरू नकोस. मी काय माणूस आहे तुला नीटचं माहित नाहीये. माहितीये मला तुम्ही काय लायकीचे माणूस आहात ते. माझी लायकी करतेस रेवती? सर, थँक्यू मिस्टर विद्याधर साने, थँक्यू व्हेरी मच. आता जे काही तुम्ही बोललात आणि जे काही माझ्याशी वागलात ते सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालंय.
आता पोचवते की नाही तेच बघा. काय हो, काय झालं? अहो, वाईट स्वप्न पडलं का? वाईट स्वप्न पडलं का? काय झालं? नाही नाही काय नाही काय नाही. रणजित कुठे? रणजित त्याच्या रूम मध्ये झोपलाय. तो व्यवस्थित आहे. अहो, बोलू का रणजित? नाही नको, त्याला नको बोलवू. त्याला लांब राहू दे त्याला. डॅडी हो काय झालं? काय किती जोरात ओरडलात तुम्ही? काय नाही तू जा तू जा. अरे जा ना. हो रणजित, तुझ्यावर लक्ष आहे माझं तुझ्यावर. जा तू जा. अहो, काय आहे? अहो, काय नाही काय तू झोप तू झोप. वैभवने जवळपासच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. तिथे रेणुकाचा काहीच पत्ता लागला नाही. याचा अर्थ तिच्या जीवाचं बरं वाईट नक्कीच झालेलं नाही. नशीब म्हणायचं. पण मग ही गेली कुठे? तू कशाला काळजी करतेस आरती? राधा, अगं म्हणजे तुझं काळजी करणं स्वाभाविक आहे, पण मला ना असं वाटतंय की तू उगाच काळजी करून ना स्वतःचं रक्त आटवून घेतेस. तिला शोधण्याचा कुठलाच मार्ग नाही आपल्याजवळ. हा, तर तिने स्वतःहून काही कॉन्टॅक्ट केला तरच तिच्याबद्दल काहीतरी कळू शकेल. नाही ना, ती मला स्वतःहून कॉन्टॅक्ट नाही करणार. का? अगं, तिचा इगो दुखावला गेलाय. माझा सख्खा भाऊ तिच्याशी असं वागला.
सासऱ्यांनी थारा दिला नाही, मग ती मला तरी कॉन्टॅक्ट का करेल? बरं, ती जर माझ्या घरी राहायला आली तर मी तिला कधीच नाही म्हणणार नाही, हे तिला नीट माहिती आहे. पण तरी सुद्धा ती माझ्याकडे आली नाही किंवा तिच्या माहेरीही गेली नाही. मग आता तरी ती मला कॉन्टॅक्ट का करेल? आरती, मला असं वाटतंय की कुणाचाही आधार न घेता ती स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असेल. आणि जर का या प्रयत्नात जर तिला यश आलं नाही ना, तर तिला तुला कॉन्टॅक्ट करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. राधा, तिची वाट पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच नाहीये. कळतंय ग मला, पण मला वाटतं ना आरती, त्या रणजितला अद्दल घडवण्यासाठी तरी रेणुकाने परत यावं. म्हणजे बघ ना, तिच्या बाबतीत तर अन्यायच झाला. सासरी तिला थारा मिळाला नाही, नवरा तिच्या पाठीशी उभा राहिला नाही. या कारणावरून तरी ती रणजितला कोर्टात नक्कीच खेचू शकेल. ऍक्च्युली तिने तसंच करावं. मी पाठीशी उभी राहीन तिच्या. काय झालंय डॅडी? तुम्ही एवढे शांत का? माझं काही चुकलंय का? नाही चुकलं असेल तर तुम्ही कानफाटात मारा, पण असे शांत राहू नका. तुम्ही असे शांत राहिलात ना की मला खूप टेन्शन येतं. वादळापूर्वीची शांतता आहे असं वाटतं. होय, वादळापूर्वीची शांतताच आहे. डॅडी, रणजित, मी तुझी जी परीक्षा घेतली होती ना, त्यामध्ये तू पास झालायस. थँक्स. अरे, तुझ्या त्या प्रगती पुस्तकाच्या कॅलेंडरवर A+, असा नुसता भरणा झालाय. रणजित, मी ठरवलंय, तुझे जे काही घेणेकरी आहेत ना, त्या सगळ्यांचे पैसे देऊन टाकायचे. थँक्स डॅडी. रणजित, तू एक काम कर. हे बघ, तुझे जे काही घेणेकरी आहेत ना, त्यांची नावाची एक लिस्ट बनव आणि त्यांच्या नावासमोर त्यांची अमाऊंट सुद्धा लिही आणि त्या सगळ्यांना एक दिवशी घरी बोलव. आपण सगळ्यांचे पैसे देऊन टाकू. थँक्यू डॅडी. पण रणजित, त्याच्या आधी एक काम आहे. एक नोटीस वकिलांकडून तयार करून घ्यायची आहे. नोटीस? कोणाच्या नावाने आणि मॅटर काय लिहायचे ते पण सांगा ना. रेणुका रणजित मोडक हिच्या नावानं नोटीस तयार करायची. डिवोर्स नोटीस. डॅड, हे बघ रणजित, मी सांगितल्याप्रमाणे, अगदी मी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत तू वागलास, मला मान्य आहे. पण त्या रेणुकाला मी सून म्हणून स्वीकारू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. हो काका, प्रेझेंटेशनची सगळी तयारी झाली आहे. तुम्ही फक्त दिवस आणि वेळ सांगा, मी येते. हो, थँक्यू काका. ओके.
हॅलो हॅलो आरती कोण विसरलीस मला